मी एका मुलाबाळात रमलेली गृहिणी, शिक्षण पुणे विद्यापीठाची BA, डिप्लोमा लायब्ररी SSC, लग्नापूर्वी 4 वर्ष कॉलेजात लायब्ररीची नोकरी, वाचनाचं वेळ फार जुनं, नजरेला पडेल ते हातात आणि हातात सापडेल ते वाचायचा हा खाक्या. अधिक ओढा मात्र चरित्र आत्मचरित्रे यांच्याकडे. कोर्टमधील एका रस्त्याच्या कडेला मांडलेली सेकंड हँड पुस्तकं चाळताना एक निग्रो शास्त्रज्ञाचं आत्मचरित्र हाती लागलं. किंमत होती 8 आणे. विकत घ्यायला परवडलं. फुरसत मिळता क्षणी वाचन सुरू झालं. एकदा वाचून झालं, समाधान होईना. आपण काय वाचून बसलो ते उमजेना. भारावल्यावर पुन्हा पहिल्यापासून वाचून काढलं. चवी चवीनं उसंत घेत सावकाश वाचलं. एका विलक्षण जीवन दर्शनानं मन शांत झालं. पुस्तकाचा आवाका मनात मावत नव्हता, सारं भरून उरत होता. आपल्याला इंग्रजी वाचता येतं याचं आज सार्थक झाल्याचं जाणवलं. एका महामानवाशी ओळख झाली. शर्ली ग्रेयम आणि जॉर्ज लिप्स्कम यांचं जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाचं हे पुस्तक. आपण आजवर किती वाचलंय या भ्रमाचा निचरा झाला. खरं तर प्रेक्षक हो, तुम्हाला कळलं असेल की जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर म्हणजे आज आपण कुणाची मुलाखत घेणार आहोत, अर्थात वीणा गवाणकर. 6 मे हा त्यांचा वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने त्यांना ही एक छोटीशी शुभेच्छा भेट आहे विवेक साहित्य मंचातर्फे. आजच्या या मुलाखतीमध्ये मी वीणाताईंचं स्वागत करते आणि त्यांचा परिचय, त्यांच्या एक होता कार्वर मधल्याच त्यांचं एक मनोगतातला एक छोटासा तुकडा मी तुम्हाला आता वाचून दाखवला आणि त्या पुढची त्यांची जी सगळी लेखनाची कारकीर्द आहे ती आपल्या समोर त्यांच्याशी बोलताना गप्पांमधून उलगडत जाणार आहे. मी वीणाताईंना पहिला प्रश्न असा विचारेन की तुम्ही चरित्र लेखन करण्याचाच निर्णय का घेतला आणि त्यासाठी काही शास्त्रशुद्ध वाचलं का किंवा त्यासाठी संशोधनाचा एक बेस तुम्ही तयार केला का, स्वतः अभ्यास करून? हे मी चरित्र काय लिहिलं हे सांगण्याआधी मला थोडस आत्मचरित्र पण सांगावं लागेल. अगदी. कारण असं झालं की सुमारे 65-70 वर्षापूर्वी माझं जे प्राथमिक शिक्षण किंवा माझं बालपण हे अतिशय खेड्यात केलं. जे मी मनोगतात म्हटलं त्यातलं प्रत्येक वाक्य तसं महत्वाचं. कारण मी खेड्यातून शिकले, मराठी माध्यमातून शिकले, इंग्रजी मला 8वी नंतर सुरू झालं, ही माझी थोडीशी पार्श्वभूमी. तर त्या खेड्यात त्या काळात जिथे वीजही नाही पोचलेली, एक शिक्षकी शाळा असायच्या, अशा ठिकाणी त्या 75 वर्षापूर्वीच्या काळात मुलींना विशेषतः बाहेरचं जग नव्हतं. रेडिओ ऐकणं, रेडिओवरचे गाणे ऐकणं हे सुद्धा छछोरपणा समजला जायचं. इतका तो काळ होता खेड्यात. पण सुदैवाने माझ्या वडिलांच्या पोस्टमुळे किंवा माझ्या घरात मोठे भाऊ असल्यामुळे पुस्तकं होती आमच्या आणि शालेय पुस्तकांच्या पलीकडे वेळ जाण्यासाठी मी माझ्या मोठ्या भावांची जी मराठीची पुस्तकं असायची ती मी वाचायचे. वर्तमानपत्र लवकर मी वाचायला लागले आणि आणखीन एक या खेड्यातही मला एक जी सुसंधी लाभली ती अशी की त्या खेड्याच्या शाळेतूनही पुस्तकांच्या पेट्या असायच्या आणि ऑफ पिरियडला ती छोटी छोटी पुस्तकं वाचायला मिळायची. आणि कसं कोण त्या काळात म्हणजे जवळजवळ 6वी 7वी 8वीतच माझ्या हातात एडवर्ड जेन्नर, लुई बेशर, मारी क्युरी, नंतर दक्षिणेवरची मोहीम, उत्तरेवरची मोहीम, अशा साहस कथा, विज्ञान कथा, शोध कथा मला आणि साधारण 14-15 वर्षी ज्या वयात मुली त्या काळात फडके वगैरे वाचायच्या त्या काळात मी चरित्र वाचत असे. मला खरं काय त्याचाच ओढ जास्त होती. खरं काय म्हणजे मी बखरी सुद्धा त्या खेड्यात तुमच्या ज्या लायब्ररी असायची तिथे असलेल्या जुन्या बखरी, चांदबिबीचा इतिहास वगैरे म्हणजे इतिहासातून जी व्यक्तिचित्र यायची ती बखरी वगैरे असं मला वाचायला, प्रवास होणं वाचायला. त्याच्यामुळे मला मुळातच आवड ही ह्याची झाली. म्हणजे कल्पनारम्य ह्याच्यापेक्षा मला या ज्या व्यक्ती मला खऱ्या असं लहानपणी वाटणार ह्या खऱ्या आहेत, त्या खऱ्या व्यक्तींची मला ओढ लहानपणापासून. आणि ह्या वाचन त्या काळात वाढल्याने मी पुढे जेव्हा SSC झाले त्यावेळेची मॅट्रिक झाली, नंतर मी कॉलेजला आले, तेव्हा कुठेतरी एक न्यूनगंड होता खेड्यातून आल्यामुळे आपल्याला फक्त मराठीच येतं,
इंग्रजी आपण फक्त शिकलोय 4 वर्ष. तर मी मराठी घेऊनच BA घ्यायचं ठरवलं आणि ते होत असताना मला फर्ग्युसन मध्ये मी शिकत असताना त्या लायब्ररीत मी त्या 4 वर्षात भरपूर वाचलं आणि ते वाचन बघूनच तिथले लायब्ररीयन मला म्हणाले की तू लायब्ररीयन चा कोर्स का घेत नाही, कारण त्यात 64-63 साली मी BA झाले. त्या काळात स्त्रियांना फक्त बँकेत नोकऱ्या मिळायच्या आणि शिक्षिका व्हायला मिळायचं, BT म्हणायचे त्यावेळेस. तर ते BTचा कोर्स करते तर मला दोन्ही नको होतं. मला बँकेतही जायचं नव्हतं आणि टीचरही व्हायचं नव्हतं, शिकवायला मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी लायब्ररीयनचा कोर्स केला. लायब्ररी सायन्स मी पुणे युनिव्हर्सिटीचा कोर्स केला. तर तिथली लायब्ररी, या लायब्ररीत गेल्यानंतर मला कळलं की आपण फक्त साक्षर आहोत. आपल्याला वाचता येतं पण ज्ञानाची इतकी क्षितिज आहेत, इतकी क्षेत्र आहेत, इतकं ते विस्तार आहे की आपण फक्त आतापर्यंत ग्रॅज्युएट झालो म्हणजे फक्त साक्षर झालो. माझ्या सुदैवाने मला पहिली नोकरी मिळाली तीच मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स औरंगाबादचं, जे बाबासाहेब आंबेडकरांची स्थापना केली होती. अतिशय समृद्ध असं ग्रंथालय. तिथे मी 4-4.5 वर्ष नोकरी. त्याच्यात मला हा माझा चरित्र वाचनाचा वेळ म्हणजे आवड ही वेडात जमायचं. म्हणजे खूप मी चरित्र वाचलं. मग जेव्हा मला लग्नानंतर मी नोकरी सोडल्यानंतर मला मुलांना, जेव्हा माझे मुलं साधारण 2-3 वर्षाचे तेव्हापासून त्यांना त्या काळात आमच्याकडे TV 86-87 साली उशीर आला. तर त्या मुलांना मी वाचनाचं हे देत असे. म्हणजे रोज रात्री झोपताना त्यांना वेगळं वाचून दाखवायचं. ती मुलं पण माझी लवकर वाचायला शिकली. मग त्या काळातल्या अमर चित्रकथा किंवा लोकमान्य गृहची छोटी चरित्र वगैरे अशी पुस्तकं मी देत असे. आणि मी काय वाचते त्यातलं काहीच सांगत असे. तसं हे कारभार मी त्या मुलांना सांगायला लागले. जे तुम्ही म्हणालात मगाशी वाचताना 8 आण्याचं पुस्तक, तर तेच मी म्हटलं वाक्य की इंग्रजी वाचता येतं ह्याचं मला समाधान वाटलं याच्यासाठी, नाही तर कारभार मी कधीच वाचलं नसतं. आणि मग मी तो मुलांना सांगायला लागल्यावर मग ते जे झालं की ती लहान मुलं लवकर झोपायची, माई पहिल्यापासून सांग म्हणायची. ते पहिल्यापासून सांगण्यात वेळ लागल्यावर मग ती मोठी मुलगी म्हणेल तू लिहून ठेव आणि मग मी ती माझ्या धाकट्या भावाला वाचून दाखवेन, मग तू पुढचं सुरू कर. आता तिला समजलं पाहिजे म्हणजे सोप्या मराठीत, माझी दोन्ही मुलं मराठी माध्यमातली, सोप्या मराठीत मी त्या नोंदी ठेवायला लागली. असं करता करता जेव्हा ती आमची गोष्ट सांगून झाली तेव्हा एक वही भरली होती. मग ती मनोगतात लिहिलेलंच आहे तसं ते एका शिक्षकाने वाचले. ते म्हणाले मग आणि हे तुमच्याच मुलांना सांगण्यासारखं नाही, इतर मुलांना सांगण्यासारखं सुद्धा. असं सांगितल्यामुळे आणि मुळात मी लायब्ररी असल्यामुळे मी आणखीन पुस्तकं मागवली. म्हणजे माझं कुठल्याच लायब्ररी संबंध नव्हते, पण सुदैवाने आमच्या गावातल्या एका प्रोफेसर्सनी मला पुन्हा मुंबई युनिव्हर्सिटीतून पुस्तकं मिळवून दिली. मग त्यातला निवडक भाग घेऊन तो पुन्हा जोडून पुन्हा सगळं पुनर्लेखन करून असं 1-2 वर्ष मी त्याच्याशी खेळत होते अक्षरशः. म्हणजे परत कारण त्याच दुसरं नोकरी करत नव्हते, मुलं व्यवस्थित मोठी झालेली होती, म्हणजे त्यांचं करावं लागत नव्हतं. अशा वेळेला मिळालेला सगळा वेळ मी हे पुनर्लेखन करण्यात घालवलं आणि त्यानंतर हे पुस्तक तयार झालं. आणि जेव्हा झालं तेव्हा आता हे छापायचं म्हणून ते मी पुस्तक लिहिले असं मला नंतर कळलं की आपण एक पुस्तक लिहिलं. इतकी मी लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा घेऊनही पुस्तक लिखाणाच्या बाबतीत हा माझा पहिला अनुभव होता. त्याच्यामुळे चरित्रच का तर चरित्र आवडतात म्हणून ते चरित्र असं. आणि म्हणून मी हा कारभार लिहिण्याच्या ह्याच्यातून मला एक लोकांना ते आवडल्यामुळे अनेकांनी दाद दिल्यामुळे मी ह्या विषयाकडे वळले की जी मला आवडतं वाचायला असा वाचणारा एक मराठीत वर्ग आहे. त्याच्यामुळे त्या वर्गासाठी तरी माझ्यासाठी स्वतःसाठी आहे आणि मग जमल्यास इतरांना ते आवडलं तर बरंच आहे अशाने मी लिहिलं. स्वतःची आवड जोपासताना ते इतरांनाही आवडू शकतं हा एक ह्याच्याही मागे जाऊन सांगेन तुम्हाला थांबून. जेव्हा मी पहिल्यांदा लिहिलं हस्तलिखित, अजूनही माझं हस्तलिखित असतं. मला लिहिताना ते टायपिंग जमत नाही. मी फार तर फेसबुक किंवा ईमेल पुरतच टायपिंग करते. मोठं लिहायचं असलं की हातीच लिहिते, कारण अजूनही माझा मेंदूचा आणि बोटाचा संबंध आहे. मध्ये यंत्र आलं की मला जमत नाही. एनिवे, तर ते करायचं काय, छापायचं तर कुठे पाठवायचं, म्हणून मी ते किशोर मासिकाला पाठवलं. आणि किशोर मासिकाचे संपादक होते ते थोडेसे त्यावेळेस ओळखीचे होते. ते म्हणाले लिहिलेच चांगलं पण हे किशोर मध्ये वाया जाईल. वाया जाईल म्हणजे असं की ही मोठ्याने सुद्धा वाचावं असं आहे, फक्त लहानांनी वाचावं असं. म्हणून त्यांचे मेहणे
माधव मनोहर समीक्षक होते. हे त्यांच्या बहिणीचे यजमान. त्यांनी ते हस्तलिखित माधव मनोहरांच्याकडे पाठवलं. आणि तिसऱ्या का चौथ्या दिवशी, त्यावेळेस लँडलाईन होते फक्त, त्यांचा मला फोन आला माधवरावांचा, की ताबडतोब येऊन भेट. म्हणून मी वसईहून दादरला गेलो. आणि ते म्हणाले, तू लिहिलंच चांगलं, पण हे छापेल कोण? याचं कारण असं, हे अतिशय साधं आहे. ह्याच्यात हाणामारी नाही, ह्याच्यात भानगडी नाही, ह्याच्यात संघर्ष नाही. म्हणजे असा ज्याला आपण ठराविक ठिकाणी म्हणतो, त्यावेळेसची ब्लॅक चळवळ वगैरेचा त्याला संदर्भ आहे. की असं काही नाही, म्हणजे असं इतकं सरळ साधं कोण वाचेल? तर त्यातल्या त्यात तू साधना माणूस, म्हणजे माणूस मॅगझिन त्यावेळेस निघायचं साप्ताहिक, किंवा किर्लोस्करला पाठव, अशा पद्धतीने ते माणूस कडे आणि ते छापलं गेलं. म्हणजे ते जे म्हणाले होते, हे छापेल कोण, एक समीक्षक मला ते जेव्हा मला दुसऱ्या वर्षी आपल्या मुंबईत तेव्हा पर्यायी साहित्य संमेलन भरलं होतं 80 साली, तिथे मालतीबाई बेडेकर त्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी त्यांच्या अध्यक्ष भाषणात त्याचा उल्लेख केला की एक अंदाज चुकवणारं पुस्तक म्हणून. आणि हे मला काही माहित नव्हते, मी बाजूला होते. मला नंतर माधव मनोहर म्हणालीस, तू माझा पण अंदाज चुकवलास. तर हे त्यांनाही वाटलं नव्हतं की लोक इतकं ते त्याला भरभरून प्रतिसाद देत. हा जो प्रतिसाद आहे ना, ह्यानेच मला कळलं की जे मला आवडतं असं वाचणारा एक वाचक वर्ग आहे, एवढीच माझी खात्री. अगदी अगदी. म्हणजे खरं तर हे लेखक म्हणून एक वैशिष्ट्य आहे की मला आवडतंय ते वाचकांना आवडू शकतं. हा विश्वास आहे वाचकांवरचा. आणि तो वाचकांवरचा विश्वास दृढ करताना तुम्ही अनेक चरित्र लिहित गेला. तर त्या लिखाणामध्ये जे म्हणजे चरित्र लेखनामध्ये तात्विक भूमिका लागते काहीतरी, किंवा एक सिद्धांत लागतात. तर त्याचा काही वेगळा अभ्यास तुम्ही केला होता का, किंवा त्या दरम्यान तो होत गेला का तुमच्याकडे चरित्र लेखन? कसं असतं की जर मला हा व्यवसाय नसेल माझा, म्हणजे हे जर मला माझ्यासाठी उदरभरणासाठी मला लिहावं लागत नसेल, माझं त्याच्यावर अरिष्ट असेल, तर तो मला स्वतःचा आवडीचा विषय असतो. जर माझं त्याच्यावरती चरितार्थ अवलंबून असतं किंवा माझा तो पेशा असता, तर मी सांगायला ते लिहित गेले असते. किंवा कोणी गोस्ट रायटर म्हटलं असतं, किंवा कोणी काही असाइनमेंट दिली असतं, ते मी केलं असतं. हा माझा व्यवसाय नाही, हा माझा आवडीचा भाग आहे. मग आवडीत तुमची स्वतःची लय येते. तुम्हाला काय आवडतं, म्हणजे ते तुम्ही जास्त रंगवून सांगता, ते जास्त रंगवून सांगता. मुले घातले रडाया नसतं, तर तुम्हाला आतून ते वाटायला लागतं की हे मला समजलंय, हे मला समजून घ्यायला आवडेल. कारण प्रत्येक विषय हा मला समजून घ्यावाच लागलेला आहे. कारण माझं शिक्षण हे कला प्रांताचं, भाषेचं आहे. त्याच्यामुळे कुठलंही मी साहित्यिक सोडून सगळ्यांच्यावर लिहिलेलं आहे. साहित्याचे विद्यार्थी नसले ते साहित्य सोडून सगळं लिहिलं. त्यामुळे मला प्रत्येक विषयाचा वर्ष अभ्यास करावा लागतो. ते का करावं लागतं ते लागून, तर मला त्याच्यावर तो विषय आवडलेला आहे. तो विषय का आवडलेला आहे, तर तो जो चरित्र नायक किंवा नायिका हे मी मळलेली वाट शोधलेली आहे, नवीन काहीतरी शोधलेलं आहे. ते शोध घेताना तिला अनेक संकट, त्या व्यक्तीला अनेक संकट आलेली, अपयश पचवायला लागलेलं. कोणी तुम्ही काढलं, कुठलंही माझं पुस्तक काढलं, तर तुम्हाला त्यांचा हा संघर्ष. आणि मग मला हे वेगळ्या प्रकारचं धाडस वाटतं की मळलेली वाट सोडणं, सुरक्षित आपलं जग सोडणं, आणि पुढे 30-40 वर्ष आपल्याला आवडलेल्या एखाद्या विषयात बुडून जाऊन त्याच्यात काहीतरी निर्माण करणं, ते स्वतंत्रपणे निर्माण झालेलं असणं, हे जे धाडस आहे किंवा ही जी वाटचाल आहे, ही मला आकर्षित करते. तर माझ्या पुस्तकाच्या मागे हा एक काय म्हणू, असा एक निष्कर्ष किंवा हा सूत्र ठेवता येईल. म्हणजे खरं सांगू का, प्रत्येक लेखक, मला असं वाटतं की लेखक तेच पुस्तक परत लिहितो म्हणतात, ते माझ्या बाबतीत खरं. कारण त्याच्यात तेच सूत्र आहे. विषय वेगळा आहे, व्यक्ती वेगळ्या आहे, परिस्थिती वेगळी आहे, पण सूत्र तेच आहे. त्याने वेगळं काहीतरी विचार केलेला आहे, वेगळा विचार करण्याचं धाडस दाखवलं. कुठलंही संकट येऊ त्याच्यात मला मी हार खाणार नाही. प्रयत्नांची सातत्य, आत्मविश्वास, कार्यनिष्ठा, हे सगळे जे आहे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातलं कोणीही तुम्ही काढलं तर ते प्रचलित समाज व्यवस्थेवर दोष देत बसत नाही. फक्त समाज स्वतः काहीतरी उभं करून दाखवतं आणि सिद्ध करतात की हो, असंही होऊ शकतं.
होऊ शकतं. तर ही त्यातली कुठली तरी मला आवडलेली लय असेल कदाचित. त्याच्यामुळे क्षेत्र कुठलंही असेल तरी सूत्र तेच आहे की त्यांनी स्वतःहून स्वीकारलेली एक वेगळी वाट आणि त्यातून निर्माण केलेलं एक वेगळे आउट ऑफ बॉक्स म्हणतात ते, त्या रूढी बाहेर जाऊन केलेलं काम काम. हे तुम्हाला दिसतं. तर त्या सूत्रानेच तुम्हाला प्रेरणा दिलेली आहे आणि चरित्र तुम्ही म्हणजे लक्षात येतं की क्षेत्र कुठलं असलं तरी त्याच्यात यश मिळवताना तुम्हाला हे सगळं नाकारून आधीचं नाकारून किंवा ते बाजूला ठेवून नव्यानेच त्याच्याकडे बघताना त्या व्यक्तीनं सुद्धा काही अभ्यास करावा लागतो, त्या व्यक्तीनं सुद्धा काही प्रयत्न करावा लागतो, त्या व्यक्तीनं सुद्धा अनेक काय म्हणूया विरोधातून रस्ता काढावा लागतो. हे जे सगळं आहे हे कशासाठी त्या करतात, ह्याच्या मागचा त्यांचा हेतू काय हे मला शोधायचं असतं. हे त्यांनी का केलं असेल, असं हे करताना त्यांनी काय भोगलं असेल, हा माझ्या उत्सुकतेचा विषय असतो. अगदी आहे. म्हणजे हेतू तुमचा जो आहे तोही वेगळा आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यात उभं केलेलं सगळं एकंदर स्वतःची कारकीर्द म्हणून आपण आणि तिचं तुमच्यावर प्रभाव पडणं आणि त्या प्रभावातून लेखन होणं हा एक प्रवास आहे चरित्र लेखक म्हणून तुमचा. आणि चरित्र लेखनाच्या संदर्भात जेव्हा साहित्य क्षेत्रामध्ये बोललं जातं तेव्हा त्याकडे एक महत्वाचं डॉक्युमेंट म्हणून पाहिलं जातं, एक दस्तऐवज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे अर्थातच चरित्र लेखकाची एक जबाबदारी वाढते की त्याने तटस्थ राहिलं पाहिजे आणि तटस्थ राहून लेखन केलं पाहिजे. तर असं तटस्थ राहून लेखन करताना आणि तरी भावनाशील लिहिताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का, आणि त्या जर जाणवल्या असतील तर तुम्ही नेमकं काय? मग तो आत्मचरित्राचा रेफरन्स तिकडे यावं लागेल की माझं शिक्षण भाषा विषयाचं आहे, माझं विज्ञानाचं कुठल्याही क्षेत्राशी मी संबंधित. आता समजा मी रोझलिननी डीएनए स्ट्रक्चर उभं केलं आणि तिचं लोक इतर शास्त्रज्ञांनी चोरून त्यांनी त्याचं मिळवलं. हे जेव्हा त्या क्षेत्राशी काडी मात्र संबंध नसणारी एक बाई सांगत असेल, एक लेखक सांगत असेल, तर त्यासाठी ते ठामपणे मांडण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो तो कशासाठी असतो, तुला त्यातलं कळत नव्हतं तू कशाला बोललीस हे, असं मला कोणी म्हणू नये. तुझं जर ते क्षेत्र नाहीये, लीज मांडणं, ॲटॉमिक फिशन म्हणजे काय, ॲटॉमिक फ्युजन म्हणजे काय मला माहित नाही, त्याची तांत्रिक बाजू किंवा शास्त्रीय बाजू, पण ह्या बाईने ते केलं होतं आणि तिचं ऑटोहनने स्वतःच्या नावावर खपवलं, नोबेल पुरस्कार घेतला. हे सांगायचं धाडस मला कोण देणार, किंवा हा मला आत्मविश्वास तो माझा अभ्यास. तो अभ्यास काय असतो तर तुम्हाला कितीतरी वाचावं लागतं. तुम्ही तत्व म्हणता ना, तत्व काय असतं की सत्य. इतिहास जसं सत्याच्या जवळ हवा तसं चरित्र हे सत्याच्या जवळ. ते सत्य शोधण्यासाठी मला लायब्ररी सायन्सचा अभ्यास माझा उपयोग होतो की तुम्ही रेफरन्सेस कसे शोधाल, क्रॉस रेफरन्सेस कसे शोधाल, समकालीनाच्या चरित्रातून किंवा समकालीनाच्या साहित्यातून याचा तुम्ही शोध कसा द्याल. आता उदाहरण द्यायचं झालं, थोडंसं कदाचित मी तुमच्या प्रश्नापासून थोडीशी लांब जाईल कदाचित, पण समजून घ्या. ही खानखोजी आहे. खानखोजींचे चरित्र लिहिताना खानखोजींचे लिहिताना त्यांच्यावरती पुस्तकच नाही आहेत आपल्याकडे, मराठीत तर नाहीच नाही, इंग्रजीतही नाहीये. मग हे खानखोजींचे मी लिहीन ते जर मराठीत पहिल्यांदा असं येणार असेल तर ते सत्य किती असलं पाहिजे, कारण त्यातून नाहीतर खोटा काहीतरी पुढे येऊ शकतो, चुकीचं डॉक्युमेंट. मग त्यासाठी जास्तीत जास्त शोध घेणं. मग उपलब्ध नाही, मग काय उपलब्ध होतं, समकालीनांची चरित्र. ते 100-150 पानाचं चरित्र असल्यावर खानखोजींच्या बद्दल एका दुसरा उल्लेख किंवा ओळ मिळायची, तो मला आधार कळायचा की लाला हरदयाळांच्या बरोबर यांनी काम केलं, ज्ञानी सिंग बरोबर यांनी काम केलं, भगवान सिंग बरोबर यांनी काम केलं. हे जे पुरावे मिळत जातात तुम्हाला ते तुमची खात्री पटवून देत नाही हे खानखोजी होते. जर्मनीत गेले होते ते म्हणतायत, पण काय त्यांनी म्हटलंय पण पुरावा काय दे. मग कुठलं तरी एक हिंदी मेरी जर्मन यात्रा म्हणून मला एक पुस्तक शोधता तर ते त्या काळातलं दिसलं म्हणून वाचलं. मग त्याच्यात उल्लेख आला की तिथे पांडुरंग खानखोजी होते, मग ते तिथल्या लोकांचे विधीपूर्वक विवाह लावून देत, कारण तिथे कोणी दुसरं विवाह लावून द्यायला नव्हता. आणि मग तिथलं एक रेडिओ केंद्र ते चालू. 2-3 ओळीचा उल्लेख मला पुरतो मांडताना की कोणीतरी त्यांना तिथे बघितलेले, त्यांचा हा सापडले. ते असे पुरावे तुम्हाला नेहमी म्हणतात ना, तुम्ही सिनेमाच्या बाजू 100 फुटाची फिल्म करायची तर 1000 फूट तुमचे वाया जातात. ते वाया गेलेले नसतात, ते तुम्ही काहीतरी मिळवून ते
तसं पुस्तकाचं असतं की 150-200 पानाचं पुस्तक लिहायला मी तेवढी 2-3 हजार पानं वाचलेली असतात. तर अवांतर वाचन, ते अवांतर वाचन म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेलं अवांतर वाचन असतं. आणि तो फील मग तुम्हाला येतो. ती व्यक्ती ते समजल्यानंतर, ते खात्री झाल्यानंतर मी म्हणू शकते की नाही, खानखोजे असे होते, नाही रोझलिंड फ्रँकलिन असे होते. तर तुमचा जो प्रश्न आहे की हे तपास सत्य हेच त्याचं, असंच काहीतरी विचार, प्रश्न काय होता तुमचा? तटस्थ राहावं लागतं किंवा त्याच्यामध्ये ह्याच्यात 2-2, 3-3 वर्ष गुंतवणूक होते, त्याच्या भोवतीच मी घोटाळत असते. आणि ते घोटाळत असताना त्या व्यक्ती खूप जवळ यासारखं होते. अशा वेळेला धोका असतो की त्या व्यक्तीच्या प्रेमात पडण्याचा, की मग ते फक्त गौरवीकरण करायचं का? तर गौरवीकरण करणं फक्त मला त्याची आरती करायची नसते. तर मला त्या माणूस कुठल्या ह्याच्यातून तिथपर्यंत गेला हे सांगायचं असतं आणि ते पुराव्यानिशी सांगायचं असतं. दुसरा एक भाग माझा लिहिण्याचा असा असतो की मी तसं जरी सोप्या मराठी भाषेत लिहित असेल तरी माझी इच्छा असते की मी लिहिते त्याचं ऍक्टिव्ह रिडिंग होतं. म्हणजे ते वाचताना कुठेतरी वाचकाने सुद्धा विचारात पडलं पाहिजे, हे असं झालं असेल का, याचं हा नक्की असं त्यावेळेस काय वाटलं असेल, हे मी सांगत बसत नाही. हे कथा कादंबरीकार कदाचित सांगू शकते, चरित्र लेखक म्हणून मी सांगू शकत नाही. मग त्या व्यक्तीच्या घटना सांगताना पुरेसा ओलावा तुम्हाला लागतो. म्हणजे चरित्र कितीही वस्तुनिष्ठ असावं असं म्हटलं तरी सुद्धा ते माझ्या बाबतीत थोडं आत्मनिष्ठ होतं, अशासाठी की ती व्यक्ती आवडल्याखेरीज मी लिहू शकत नाही. त्या व्यक्तीचं कार्य, त्या व्यक्तीचं हेतू, त्या व्यक्तीची कृती, ह्या सगळ्या मला आवडल्या तरच मी लिहिणार. म्हणजे एका दृष्टीने मी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले तरच लिहिणार. त्या व्यक्तीचा रागराग करून मी कशाला लिहायला जाईल? त्याच्यामुळे त्यातलं जे आवडलं काय नेमकं मला, हे मला समजलं तरच मी ते लिहिणार. तर तुम्ही त्याच्यात वास्तव हे ठेवावंच लागतं. त्याच्यात विरघळून न जाता स्वतःला थोडंसं कडेल ठेवून त्या व्यक्तीकडे बघता लागतं. आणि यासाठी अवांतर वाचन तुम्हाला खूप मदत करतं. इतरांनी लिहिलेली चरित्र, इतरांनी सांगितलेली माहिती, त्यावरचे बायोपिक्स वगैरे, हे तुम्हाला अशा वेळेस उपयोगी पडतं. त्यांनी कसं सांगितलं होतं, हे स्वतःला कसं आवरायचं कौतुकाच्या ह्याच्यातून, हे थोडंसं. आणि त्यासाठी मग सावध राहणं हे मला वाटतं चरित्रकाराला आवश्यक असतं. सावध राहून तुम्ही आत्ताच म्हणालात तसं की स्वतः वस्तुनिष्ठ आहात, पण तरीही ते आत्मनिष्ठ पद्धतीचं असं लेखन झालेलं आहे आणि ते तुमच्या भाषेतून दिसत आहे, म्हणजे चरित्र लेखनाच्या भाषेतून दिसत आहे. पण तरी मी इथे एक छोटा प्रश्न विचारेन आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जाईल. की तुम्ही आता म्हणालात की तुम्ही बायोपिक पाहता किंवा वाचता खूप त्या चरित्र लेखकाच्या अनुषंगाने, प्रत्यक्ष काही लोकांना भेटता, पण मग ते भेटत असताना काही स्थळ भेटी द्याव्या लागतात का, किंवा काही ते लोक जिथे राहत होते तिथे जाऊन काही माहिती गोळा करावी लागते का? अशा पद्धतीचं काम तुम्ही केलंय का? नाही, आता जिथे आता सालीम अली हे वसईत भारतातले होते, म्हणून ते मुंबईतले होते, त्याच्यामुळे त्यांचं कार्यालय बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी पर्यंत मी जाऊ शकतो. आता कारवर काय, दुसरे बाकीचे जे मी लिहिले खानखोजे काय, खानखोजेंच्या नागपूरच्या ठिकाणी मी गेले होते, पण त्यांनी फारसा फरक पडत नाही असं. कारण असं की माझा एखाद्या व्यक्तीचं चरित्र, त्याचा पूर्ण इतिहास लिहिणं असा हेतू नसतो. म्हणजे माझी मर्यादा मला माहिती आहे की मी यांची इथपर्यंत सांगू शकतो, कारण त्यांचे विषय माझे विषय नाहीये, त्यांचे विषय माझे विषय नाहीये अभ्यासाचे. त्या व्यक्तीचा मी अभ्यास करते, त्याच्यामुळे मला त्या व्यक्तीची घडण, त्या व्यक्तीचा परिसर हा वाचूनच समजून गेलो. तर मी प्रत्यक्ष कशी बघणार? रोझलिंड फ्रँकलिन लंडनला मी कुठे जाणार? लीज माइटनरसाठी मी जर्मनीला कुठे जाणार? मग ते जे वाचून घ्यायचं, वाचून तो परिसर, ती परिस्थिती आणि तिच्या भोवताल समजून घ्यायचं हे काम करावं. पण ह्याच तपासताना तुम्हाला माझ्या त्या क्षेत्रातले जे श्रेष्ठ लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत, यांना मी माझं हस्तलिखित तपासायचं काम घेत असते. म्हणजे असं की हे माझे विषय नाहीये, तर मी कदाचित चुकीचा समज करून घेतलाय का, चुकीचा अर्थ लावलाय का, एखाद्या गोष्टी चुकीची मांडणी केली का, मग ती रोझलिंड फ्रँकलिन, लीज माइटनर असो, नाही तर रॉबर्ट डिसल्वा असो,
त्या क्षेत्रातले जे कोण तज्ञ आहेत त्यांना मी ते दाखवलं. ह्याच्यात काय चुका होत्यात त्या विचार. कारण मी पुन्हा म्हणते, व्यक्ती मला असा अभ्यास करते, मला तो विषय माझ्या अभ्यासाचा नसतो. आणि ह्या सगळ्या गेलेल्या व्यक्ती आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे की जिवंत व्यक्तींची चरित्र लिहूच नये, अडचणी निर्माण होतात. ती व्यक्ती गेल्यावर 25-30 वर्षांनी पुस्तकं लिहिली जातात. आणि माझं कुठलंही चरित्र हे असं लिहिलेलं नाही. फक्त मी रॉबी डिसिल्वांचं जे हयात आहेत आज त्यांचं एकच लिहिलं. एक तर ते वसईचे म्हणून, आणि ते आता 90 वर्षाची कारकीर्द संपलेली आहे म्हणून मी ते विषय लिहिले. नाहीतर या सगळ्या व्यक्ती जाऊन 15-20 वर्ष झाल्यानंतरच मी पुस्तक लिहिले. कारण तोपर्यंत त्या भोवतीची जी प्रभावळ असते, जे त्याच्याबद्दल जे अधिक उणं असतं ते सगळं निवळलेलं असतं. मग तुम्ही त्याचा शोध घेऊ शकता. हयात व्यक्तीचा असा शोध घेताना भरपूर, आणि आता तर फारच मोठ्या अडचणी, आताच्या जी सामाजिक एक मन झालेली त्याच्या फार अडचणी येतात. ते हयात व्यक्तीचं लिहिणं, मग ते ठरवून लिहावं लागतं. ठरवून एक त्याचा ठरवून साचा घेऊन लिहावं लागेल. तुमच्या मनासारखं तुम्हाला लिहिता येणं फार कठीण. तुम्हाला जे फोकस करायचंय ते फोकस करता येणार नाही. येणार खरं तर चरित्र लेखनाचे सगळे बारकावे तुमच्या बोलण्यातून कळत आहेत. म्हणजे चरित्र लेखकाने कसं असावं हे तुमच्या बोलण्यातून उलगडत जाते की त्याने प्रांजळ असावं, त्याने सत्यनिष्ठ असावं आणि तरी आत्मनिष्ठ असावं. आत्मनिष्ठ असं लेखन नाही सांगेन. मग अशा ह्याच्यातच तुम्हाला तुमच्या ह्याच्यात मी सांगेन की तुम्ही जे म्हणालात ना की वास्तव सांगितलं की त्याचे तुम्ही आत्मनिष्ठ, त्याच्यात एक मला एक सांगायचं आहे की चरित्रकाराने एक भान नेहमी ठेवलं पाहिजे की तुम्ही नुसतं एक्सपोज करा, डोंट इम्पोज. तुम्हाला जे माहित आहे ते मांडा, तुम्ही निष्कर्ष काढून लागू नका. सगळ्यात महत्वाचा भाग हा असतो चरित्र. वाचणारे काय समजायचे ते समजतील. निष्कर्ष बघा तो कसा मोठा आहे, बघा तो किती हुशार आहे, तुम्ही कशाला सांगता? त्याच्या हुशारीची आणि याची उदाहरणं दिलीत की लोक आपोआप त्याचा निष्कर्ष काढतात. ते एक्सपोज करा, जे काय आहे मांडा, व्यवस्थित मांडा, लोक समजून घेतील. हे ऍक्टिव्ह रिडिंग होईल. खरंय. म्हणजे तर तुम्ही मगाशी आत्मनिष्ठतेचा मुद्दा मांडलात आणि आता त्याबरोबरच एक उलटा मुद्दा मांडलात की तरीही फक्त मांडा, निष्कर्ष काढू नका. हा जो महत्वाचा चरित्र लेखकाने लक्षात घेण्याचा मुद्दा आहे, तो मांडत असतानाच मी पुढे एक प्रश्न विचारेन की प्रत्येक चरित्रामध्ये तुमच्या लेखनामध्ये ते भारावले पण दिसतंय की आत्मनिष्ठ आहे. आता तुमच्या बोलण्यातून मला कळलं. तसं काही झाल्याशिवाय मी लिहू शकणार नाही ना. अगदी 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 लिहिणं भाग पाडणारी ती व्यक्ती असली तरच मी लिहू शकतो. अगदी. माझ्यावर कंपल्शन नाहीये लिहिण्याचं. हे यावर्षी हे पुस्तक तुझ्या हातून झालं, मला ती लिहायला भाग पडते ती व्यक्ती. बघ माझ्याकडे, माझा अभ्यास कर आणि सांग, तेव्हाच मी लिहिते. तर आपोआप त्या इम्प्रेशन खाली, कारण मी म्हटलं माझा प्रोफेशन नाही, पेशा नाहीये. चरित्र लिहून मला पैसे मिळवायचे नाहीये. अगदी कीर्ती तर मिळालेलीच आहे, ते आणखीन काय मिळणार याच्यापेक्षा. मग कशासाठी मी लिहिते? ती मला भाग पाडते व्यक्ती. तू मला सांग, आणि मी लिहिण्यापेक्षा सांगते. सांगणं हा माझा भाग. मी प्रतिभा संपन्न लेखक नाहीये. मी कष्टपूर्वक माहिती जमवून सांगणारी बाई आहे. सांगते. तरी तुमच्या भाषेतून ते शैली जी आहे भाषेची ती फार उत्सुकता निर्माण करणारी, पुढे वाचायला लावणारी अशी आहे. आणि मग ते नेमकं कसं साधता तुम्ही, असा माझा प्रश्न होता. की भारावले पण आहे, आत्मनिष्ठ आहे आणि तरी भाषेवरची एक पकड आहे आणि त्या वाचकांपर्यंत जसंच्या तसं पोहोचतं जे तुम्ही म्हणता आहात ते. तर त्याच्या मागचं काय गणित असेल? असं मला असं वाटतं की ह्याला एक फार मोठं, म्हणजे अनेक जण मला विचारतात भाषेविषयी, तर मला असं वाटतं, पण मला तेही आश्चर्य वाटतं की 40 वर्ष झाले तरी कारवार लोक अजून का, म्हणजे कसं त्यांना जुनं वाटत नाही. तर मला असं वाटतं की माझ्यावरती मी जे वाचन केले इतके वर्ष, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षात, त्या वाचनाचे परिणाम. त्या वाचनातूनच मला आपोआप शब्दसंपत्ती मी म्हणेन माझ्याकडे भरपूर असेल कदाचित, कारण वाचनात वाचता वाचता हे असं लिहू नये, हे असं लिहावं, हे असं वाचायला चांगलं वाटतं, ही नकळत झालेली परिणाम असते. आणि ह्याच्यात पुन्हा तुम्ही जे म्हणतो पोहोचवतात कसं, कारण मी जे तिथे पोहोचण्यासाठी कष्ट घेतलेले असतात त्यातूनच मी ते सहज होऊ शकतो. तो विषय मला समजू शकला नाही, तो विषयाचा मी तितक्या खोलात उतरले नाही, थोडा अभ्यास केला नाही, तो मी सांगू शकणार नाही.
कारण माझा ही जी IQ आहे सर्वसामान्य आहे. त्याच्यात जे मला बसतं, जे मला समजतं तेच मी लोकांना सांगू शकणार. त्याच्यामुळे नॅचरली ते सोपं होतं थोडंसं असं मला वाटलं. पण ह्याच्यात मी माझ्या पूर्वसुरींचे मला आभार मानायला लागतील, की लहानपणापासून मी काहीच माझ्या लहानपणात दुसरं मला क्षेत्रच नसल्यामुळे केवळ वाचण्यामुळे एक भाषेचा जो होतो तो होतो किंवा जी तुम्हाला नकळत म्हणजे अमुक एक पुस्तकाने तुमच्यावर काय परिणाम केला याच्याकडे माझ्याकडे उत्तर नाही. तर अनेक पुस्तकांनी माझ्यावर जो काही परिणाम केला त्याचंही उत्तर आहे, की त्या वाचनातून मग ते हिंदी असेल किंवा मराठी असेल त्या वाचनातून तुम्ही कसं व्यक्त व्हावं हे मला कळेल. तर ते मला असं उचलून दाखवता येणार नाही की ह्या पुस्तकामुळे किंवा या लेखकामुळे. सगळ्यांचंच माझ्यावरती हा एक पगडा आहे की हे असं चांगलं वाटतं आणि हे असं वाचायला कंटाळवाणं वाटतं. हा नकळत झालेला संस्कार आहे आणि तोच पुढे फॉलो. अगदी म्हणजे तुमच्या त्या भाषेतून ते कळतच जातं वाचताना. कारवर असो किंवा खानकोजींचं चरित्र असो, ते तो एक फ्लो भाषेचा, तो एक प्रवाह भाषेचा जाणवत राहतो. आणि तो जाणवतानाच मला एक छोटासा आत्मनिष्ठ तुम्हाला वाटेल असा प्रश्न विचारायचा आहे. नाही ह्याच्या प्रश्न पुढे येण्यापूर्वी मी आणखीन एक तुम्हाला सांगतो. हो आणखीन एक कुठलंही पुस्तक माझं लिहून झालं म्हणजे हस्तलिखित लिहून झालं की मी ते 4 लोकांना वाचायला देते. तुम्ही वाचा. एक आमचे मित्र आहे मनोज आचार्य, आम्ही त्याचं लाऊड रिडिंग करतो आणि वाचताना अडकलं की इथे कुठेतरी गडबड होते, ते वाक्य बदललं. म्हणजे गोल्डासारखं पुस्तक जे आताच झालं हे आम्ही 6 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाचत होतो. तो आणि कारण वाचताना तुम्ही अडकलात तर वाक्यरचना कुठली ही मी काळजी घेतो. माझ्या पुस्तकाचं स्वतः लाऊड रिडिंग होत असतं. कारण मी म्हटलं तसं मी पुस्तक लिहित नाही, मी सांगत असते काहीतरी. तो सांगण्याचा जो ओघ आहे, बोलण्याचा जो ओघ आहे तो लिहिण्यात राहावा म्हणून हे कष्ट पण मी घेत असते, एवढं मला सांगायचं होतं. अगदी म्हणजे प्रवाही पण भाषेला कसं येतं आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे नेमकं ह्या वाचलेलं असलं वेगळ्या क्षेत्रातल्या की आपोआप त्याच्यातल्या चुका निघतात. एखादी समजूत होत नसते त्या वाचकाची, तो विचारतो मग तिथे मी घालू शकते. एखादं म्हणतो नाही फार तुम्ही पाल्हाळीत केले. जरा हे जे होतात ना हे पुस्तक आमच्या प्रकाशकांच्याकडे जायच्या आधी मी केलेलं असतं 4 लोकांना वाचायला. हा एक चांगला संस्कार करून सुद्धा मी गिरीश कुबेरांना वाचायला लावलेलं आहे. कारण त्यातला तज्ञ आणि माहितगार असला की आपण बरोबर रस्त्यावर आहेत की नाही. का आपण तुम्ही म्हणता तसा त्या व्यक्तीच्या गौरवात विभूती पूजेत वाहून तर गेलेलं नाही ना. ह्याची खात्री आपल्याला हे वाचक जे आहे ते वाचक मात्र कसे पाहिजे, जर थोडेसे खडूस असायला हवं. तुम्हाला पटकन चांगलं नाही म्हणणारे हवे तरच ते होते. म्हणजे ही किती महत्वाची मूल्य तुम्ही चरित्र लेखनातली सांगताय की वाचकाच्या दृष्टीने ते सगळं कसं असायला हवं याचा लेखक म्हणून तुम्ही एक विचार करता आहात. त्या लेखकपणालाच मला एक प्रश्न विचारायचा आहे की एकदा चरित्र लिहिलं की ते संपत नाही, ते कुठेतरी मनात आत झिरपत राहतं. तर तुमचं तुम्ही लिहिलेलं आणि तुम्हाला आवडलेलं असं कोणतं चरित्र आहे ज्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करताय? नाही आता कसं होईल की ही जी आता कारवर असो, खानखोजी कारवर असो किंवा आताचे गोल्डा असो किंवा रोझलिंड फ्रँकलिन असो, ह्यांचा आधार काय होता तर इतर पुस्तकं हा आधार होता. पण खानखोजींच्या बाबतीत तर काहीच आधार नाही हाताशी. खानखोजींच्या बाबतीत लेखी स्वरूपात काहीच नाही. तर त्याच्यासाठी जे मी म्हटलं मगाशी वाचन केलं 92 ते 97 ही 5 वर्ष, 1992 ते 5 वर्ष मी त्याचं करत होतो. आणि हे सगळं करत असताना मी दिल्ली, कलकत्ता, नागपूर, पुणे एवढ्या ठिकाणच्या आणि मुंबई एवढ्या ठिकाणच्या ग्रंथालयात 1-2 महिने शोध घेतले. कुठे जी काही एवढी बारीकशी 4 ओळींची माहिती जमवली. कारण ह्या माणसाचं आता इंटरनेटवर तर नाहीच नाही, त्या काळात नव्हतं, आजही इंटरनेटवर त्याचं काही नाही. माहिती काढायची कुठून? ते माहिती काढण्यासाठी मी जे अवांतर वाचन केलं ते
जो जो 2-3 वर्ष माझी एक तुम्हाला मला तो हार आला की हा माणूस आहे कोण, हा माणूस आहे कोण. आणि मी सांगितलं तुम्हाला तुमचे जी बोलले की मी आधीच्या ह्याच्यात मला आठवत नाही पूर्वी बोलताना, परंतु एक मला आठवण सांगायची की मी असंच हे कृषी क्षेत्रातली कामगिरी म्हणून मी महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या अनेक कृषी विद्यापीठात पत्र पाठवलं की मी खामखोजींच्यावर मला लिहायचंय. तर त्यांचे काही जे भाग होते संशोधनाचे त्याचे कुठे कुठे प्रिंट्स निघाले. तर खामखोजींच्या विषयीची माहिती काय असेल तर मला हवी आहे तर तुम्ही प्लीज पाठवा. तर पंजाबराव देशमुख अकोले असं जे कृषी विद्यापीठ आहे तिथल्या लायब्ररीनी मेक्सिकन एम्बसीला माझं पत्र फॉरवर्ड केलं आणि मेक्सिकन एम्बसीने मेक्सिकोहून तिथल्या आर्काइव्ह मधली 50 पानं मला. आता ती स्पॅनिश मधली पानं म्हणजे त्यासाठी पुन्हा कोण. सुदैवाने खामखोजींची मुलगी दिल्लीत होती, ती मुंबईला आली होती, ती 2 दिवस माझ्या घरी येऊन राहिली. तिलाही ती पानं बघून आश्चर्य वाटले की आपल्या वडिलांच्या आर्काइव्ह मध्ये असं लिहिलेलं आहे आणि ती 50 पानं मग मी माझ्या पुस्तकात वापरतात. तर हा असा जो शोध आहे हा तुम्हाला म्हणजे काहीतरी सापडले, आपल्या हातात काहीतरी सापडले. हे कोण आहे? कारवारला भेटला हा माणूस. हीच माझ्यासाठी फार मोठी होती की 1913 साली हा माणूस कारवारला भेटलेला. म्हणजे मला अतिशय जिव्हाळ्याचा विषय झाला. कारवारला कोणतरी भेटला असेल का आपल्या भारतीयांपैकी असं मला नेहमी वाटायचं आणि हा योगायोग होता. तर हा सगळा असा एक छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या काळात त्या तुम्हाला खूप महत्वाच्या वाटतात. तर ह्या अशात मी वाचत गेले आणि मग असं झालं की ह्याची माहिती कुठेच नाही. आणि मग हा दोष कोणाचा आहे तर आपली जी सामाजिक व्यवस्था आहे त्याचा दोष. आम्ही अशी माणसं असे कित्येक खामखोजे झाले असते त्या काळात. माहिती कुणाला सगळे ते विस्मृतीत गेले, सगळे ते कुठे हरवून गेले इतिहासात. मग हा आपल्या हाती लागलेला हाताने जपायचं, हाताने मांडायचं. एवढ्या एकाच क्षणी तो म्हणजे 5 वर्ष मी खामखोजी पुस्तक 92 ते 95 खामखोजीचा अभ्यास आणि खामखोजींची माहिती गोळा हे आवडतं. दुसरं मला आता ज्याने माझा कस लावला ते म्हणजे गोल्डा पुस्तक. कारण गोल्डा विषयी मराठीत कुठेही काही माहिती नाही, मराठीत काही माहिती. इंग्रजी वाचले तर ती थोडीशी तिच्या विरुद्ध जाणारीच अशी थोडीशी तिच्या विरुद्ध. माझं वय त्यावेळेस म्हणजे 75 आले. ह्या वयात हा अभ्यास आणि पुन्हा राजकीय व्यक्ती, राजकारणाचा अभ्यास, तिथल्या इतिहासाचा अभ्यास हा झेपेल का हा एक दडपण होतो माझ्या. पण योग असे असतात की तुम्ही कुठेतरी तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्हाला कष्ट घ्याल अशी जर लोकांची खात्री झाली तर मदत करणारे पण पुढे येतात. तसे मला पुण्याच्या एकाने मला पुस्तक 1-2 मिळवून दिलं. पुस्तक मिळवून दिलं ह्याच्यात त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की ती 1978 साली वाढली गोल्डा. त्याच्यानंतर 1980 साली जी तिची चरित्र आहे जी मी वाचली ती, तिची आत्मकथा वाचली ती, आणि ही 2012 साली तिच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी आर्काइव्ह डॉक्युमेंट्स ओपन झाल्यानंतर जे चरित्र बाहेर आलं ते एकदम वेगळं होतं. म्हणजे समकालीनांना माहीत नसलेली गोल्डा 30 वर्षांनी डॉक्युमेंट्स ओपन झाल्यानंतर जी बाहेर आली ती वेगळी होती. तर हा जो आहे ते पुस्तक मला मिळाल्यामुळे एक वेगळी गोल्डा मला दिसली आणि मग मी ते लिहिण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यात तुम्ही मगाशी सगळे विचारले त्या प्रश्नांची पुन्हा नव्हे की वास्तव काय होतं, त्या बाईच्या प्रेमात निघालं, तिचे गुणदोष काय होते, तिचा फक्त गौरव करायचा होता, तिची ही काय होती, तिचे मेटल काय, तिचे धातू काय, ते काय करते, एक सामान्य बाई पंतप्रधान म्हणून कशी जगते, ती इतक्या प्रकारे नव्हते, तिचे कोरे हाताला लागत होते आणि हे आपल्याला नीट विणकाम करता येईल का, हे मांडता येईल का, ही फार मोठी जबाबदारी होती. याचं कारण मराठीत दुसरं हे पहिलं पुस्तक असणार होतं मराठी गोल्डावरच, आणि ती माझी जबाबदारी होती. ज्या विश्वासाने लोक माझी पुस्तकं वाचत आलेले आहेत आणि तुम्ही जो आज माझा आहे त्याला तडा जाऊ नये म्हणून मला सांभाळायचं होतं की हे म्हणजे कितीही हे काही उत्स्फूर्त लिहिलेली गोष्ट नाहीये, हे मला वाटलं मी सांगते. तर हे जे आहे माझा आता त्याच्यावरती इस्रायलचा इतिहास कोण लिहिल तो वेगळा असेल, आताच जे चालू आहे त्याच्यावर
माझा कुठे संबंध 1920 ते 1978 तिचा कालावधी इस्रायलमध्ये एवढाच माझा. त्याच्याशी प्रामाणिक राहा. त्या सगळ्यांचा आढावा लिहिणं हे अतिशय आणि ह्या वयात म्हटलं तसं हे थोडस परीक्षा बघणं आहे. आणि त्याच्यामुळे ते मला आवडलं की कुठेतरी त्याने मला असं हलवलं होतं की नाही हे फिनिश केलं पाहिजे. खरं तर तुम्ही जी सगळी चरित्र लेखन केलेलं आहे म्हणजे खानखोजेंचं असेल किंवा सालीम अलींवर तरी बऱ्यापैकी लेखन झालं होतं, पण तुम्ही चरित्र लिहिलं किंवा आता तुम्ही गोल्डाचं उदाहरण दिलं. तर अशी काय म्हणू आपण दुर्लक्षित राहिलेली आणि ती प्रकाशात आणण्याच्या हेतूने केलेली चरित्र आहेत आणि ते खरे शिल्पकार आहेत त्या त्या काळातले. तर त्यांच्या निवडीमागे आता तुम्ही जसं एक उदाहरण दिलं की खानखोजेंचा शोध तुम्ही कसा घेतला, तसा इतर चरित्रांबाबत काही झालेला आहे का? प्रत्येक बाबतीत असंच तुम्हाला म्हणता येईल की त्या माणसांनी त्या क्षेत्रात नवीन काहीतरी उभं केलेलं. आता रोझलिन फ्रँकलिन आणि लीज मायटलर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात जिनी ह्याचा भौतिकशास्त्राचा आणि उत्तरार्धात पूर्वार्धात रोझलिन आणि उत्तरार्धात लीज मायटलर या दोघींनी जीवशास्त्रात आणि भौतिकशास्त्रात अतिशय महत्वाचे शोध लावले की ज्यांनी पुढचं जग बदललं. रोझलिनच्या डीएनएच्या अभ्यासामुळे पुढचं आपलं औषधी शास्त्र बदललं आणि लीज मायटलरच्या ॲटॉमिक न्यूक्लिअर फिजनमुळे पुढचं हे बदलणार होतं. ते ॲटोबॉम्ब वगैरे तयार झाल्या भाग वेगळ्या. या दोन स्त्रिया आहेत की ज्यांनी हे शास्त्राच्या दिशा बदलल्या. परंतु पुरुष प्रधान क्षेत्रात त्यांची हेटाळणी झाली, त्यांना डावललं गेलं, त्यांचं संशोधन चोरलं गेलं. त्याच्या असे म्हणेन की ज्या परिस्थितीत ज्या सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीत या दोन स्त्रिया घडल्या आज आम्ही म्हणतो, पण त्या काळात ज्या स्त्रियांना 14 वर्षानंतर शिकायचं नाही अशी कायद्याने बंदी होती, त्या काळातली लीज मायटलर ऑस्ट्रिया सारख्या देशातली, तिने हे सगळं कसं केलं. किती तिच्या परिस्थिती किती विपरीत असताना तिने स्वतःला उभं केलं, किती प्रवाहाच्या विरुद्ध ती पोळली. तिने वेळप्रसंगी साधा काळी कॉफी आणि ब्रेडवर जी जगली, एका ड्रेसवर जी 8-8 वर्ष राहिली, त्या बाईचं जे कर्तृत्व आहे किंवा जी तिची अचिव्हमेंट आहे, तर ती म्हणजे मी त्या काळात मी भारतातल्या स्त्रियाचा शोध घेत होते की 1960 पासून पुढच्या ह्याच्यात मूलभूत संशोधन करणाऱ्या स्त्रिया असा आम्ही विषय शोधतो, मूलभूत संशोधन. आणि मग माझ्या लक्षात आलं की अनेक पेटंट्स मिळवलेल्या उच्च विद्या विभूषित अशा अनेक स्त्रिया आहेत, पण मूलभूत संशोधन करणाऱ्या ज्यांनी मुळात काय केलेलं अशी मी शोधत असताना ह्या दोन स्त्रिया सापडल्या आणि म्हणून मी त्या दोन स्त्रिया आणि ते मला स्त्रियांसाठी रोल मॉडेल होते. दोन अर्थाने मला सांगायचं आणि मी नेहमी हे सगळ्या ठिकाणी सांगते की जसं नैसर्गिक पर्यावरण आपण म्हणतो, निसर्गातलं पर्यावरण राखलं की त्यातल्या सगळ्या प्रजाती आपोआप चांगल्या स्तरावरून येतील, तसंच सामाजिक पर्यावरणात प्रत्येक स्त्री पुरुषाला योग्य ती संधी मिळाली तर आपोआप त्यांच्यातले गुण आपोआप वरती येतील. तसंच आहे ते स्त्रियांना जर तुम्ही योग्य वातावरण मिळालं, पर्यावरण मिळालं तर त्यांची बुद्धिमत्ता आपोआप विकसित होईल, त्यांचं स्थान आपोआप मजबूत होईल. तर मग तुमच्या माझ्या आजूबाजूला अशा ज्या कोणी असतील लीज मायटलर आणि रोझलिन फ्रँकलिन, त्यांना आपण सहकार्य देणं, त्यांना आदर देणं, त्यांना वरती येण्यासाठी पूरक ठरणं हे महत्वाचं. त्याच्यामुळे ह्या दोन स्त्रियांचं मानणं की ज्या मुळात मूलभूत संशोधन करणाऱ्या दोन क्षेत्रातल्या महत्वाच्या स्त्रिया आहेत, ज्या मादाम क्युरी नंतर दुसरं बोटच ठरवता येत नव्हतं, तर ह्या दोन स्त्रिया म्हणून त्यांनी रॉबी डिसिल्वा ते केवळ वसईचे, ते मराठी ख्रिश्चन आहेत, मराठी भाषक ख्रिश्चन आहेत, वसईचे ख्रिश्चन. आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डिझायनर ज्याने भारतात डिझाईन क्षेत्राचा पाया राखला आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीवर ज्याने स्वतःला नेलं, त्या माणसाचं अलौकिक कार्यक्षेत्र मला खूप हे वाटलं, महत्वाचं वाटलं की ही व्यक्ती एखादी अतिशय सामान्य, अत्यंत सामान्य स्तरातून स्वतःला घडवत आंतरराष्ट्रीय कीर्ती कशी मिळते आणि भारताला ज्याने आपल्याकडे पॅकेजिंग, कुठल्याही गोष्टीचं पॅकिंग करायचं याचं ज्ञान, याची कला
या रॉबी डिसिल्वानी भारतात आणलेली आहे. तोपर्यंत पुढे असायची आपल्याकडे. तर हा एक दिला. एक मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी जे कलेचं क्षेत्र लागतं त्यातलं हे क्षेत्र, आणि म्हणून त्यांचे लोगो आजही महत्वाचे मानले जातात. असा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा आणि माझ्या घरापासून 25 मिनिटात राहणारा हा थोर कलाकार याचं मी लिहिलं. गोल्डा मेयर तुम्ही म्हटलंच की एक वेगळ्या ह्याच्यात. आता मला पाणी पंचायतचे विलासराव सांगू. मी आज वसईत राहते. मी नेहमी म्हटलं तसं की तुमचं भरपूर पाऊस पडतो इथे, आम्हाला पाऊस जरा कमी पडेल तर बरं, आता फारच झाला पाऊस अशी म्हणायची व्यक्ती. मला पाणी प्रश्नाची जाण अजिबात नाही. जेव्हा त्यांनी मला विचारलं लिहाल तर मी म्हटलं मी आधी महिनाभर अभ्यास करेन. मला तो विषय पडला, विषय महत्वाचा, पण मला समजला तर मी दिली. आणि त्याप्रमाणे मी 1 महिना त्यांच्या ज्या पाणी पंचायत योजना विलासरावांनी उभ्या केलेल्या सासवड परिसरात, तिथे मी जाऊन तिथले जे लाभधारक आहेत पाणी पंचायतीचे त्यांना भेटले. कारण लिखित स्वरूपाचं काहीच नव्हतं. लिखित स्वरूपाचे ग्रामगौरवचे काही अंक होते तेवढेच. कोणी टाटाच्या मुलांनी काही, टाटा सोसायटीच्या मुलांनी काही प्रबंध लिहिले होते. पण प्रत्येक व्यक्तीला भेटून तिच्या आयुष्यात काय फरक पडला विलासरावांच्या या पाणी धोरणामुळे याचा मी अभ्यास केला. आणि मग लक्षात आलं की एका माणसाच्या वेगळ्या दृष्टीमुळे पुन्हा तिथेच वेगळा विचार, काय समन्यायी पाणी वाटप. जमीन तुम्हाला असो नसो, तुमच्या जमिनीला पाणी असो नसो, पाणी हे सामाजिक मालकीचं आहे. ते कुणा एकट्याची मालकी नाही, ती तुम्ही वाटूनच घेतलं पाहिजे. हा विचार त्यांनी दिला आणि हा सर्वात महत्वाचा विचार. पण नंतर तो विस्कल्पी कार्यक्रमात घेतला गेला. पण हा विचार रुजवणारे ते पहिले भारतात. समन्यायी पाणी वाटप, आणि पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे, ते तुम्हाला तुमच्या एकट्याच्या मालकीचं आहे, हे विचार त्यांनी दिले. आणि मग पाण्याचा आपण बाकीचं बघतो, त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले ते सिद्ध करण्यासाठी, किंवा माणसे अर्धा एकर पाणीच देऊन काय होऊ शकतं याचे त्यांनी जे दिले परिणाम दाखवले, त्या सगळ्यासाठी एक इंडस्ट्रियलिस्ट, 2 कारखाने असणारा तुमच्या आमच्यासाठी कर्जात जातो, त्याचा आपण काहीतरी अभ्यास करून काय ते शोधलं पाहिजे त्यामध्ये. तर असे प्रत्येकामागे काही ना काही अशीच कारण आहेत की ज्याच्यामुळे मी लिहिली. नाहीतर मग एक डॉक्टर झाल्यावर दुसऱ्या डॉक्टरवर, एक सायंटिस्ट झाल्यावर दुसऱ्या सायंटिस्टवर, एक आर्टिस्ट झाल्यावर असं मला नव्हतं लिहायचं. चरित्र लेखनाला हेतू आहेत, तशा काही मूलभूत भूमिका देखील वाचण्याचा माझा आनंदच आहे. लिहिण्याचे कष्ट का घ्यायचे? काहीतरी वेगळं असेल, सांगण्यासारखं काही. मला केवळ सांगायचंय म्हणून नाही, माझ्याकडे सांगण्यासारखं काही आहे म्हणून मी. खरंय, म्हणजे सांगण्यासारखं आहे. आणि त्या सांगण्यासारख्या गोष्टींमध्ये एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की अनेकदा चरित्र लेखन करताना एक नकाराचा सूर असतो, नकारात्मक सूर असतो, किंवा अन्याय अत्याचाराला ठळक करत नेतात अनेकदा. तर तसं तुमच्या चरित्र लेखनामध्ये झालेलं नाहीये. त्यातून एक सकारात्मक ऊर्जा वाचताना मिळत राहते किंवा प्रेरणा मिळत राहते. तर त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे, आणि तुमच्यावर त्या सगळ्याचा काही परिणाम झाला आहे का वैयक्तिक पातळीवर? असं आता तसं रोझलिन फ्रँकलिनचं बघितलं तर बिचारी 37व्या वर्षी ती कॅन्सरने गेली, तिला ओव्हरचं कॅन्सर. पण तिचं स्वतःचं डावललं गेलं ते. तिला काही नव्हतं, ती पुढचा RNAचा ते अभ्यास करत बसली. तिचं कोळशावरचं संशोधन अतिशय मौलिक होतं, ज्याने इंग्लंडची अर्थव्यवस्था होती. तिचं RNAचं संशोधन मोठं होतं. लीज माइटनर, तिचं इतकं हे झालं, तिचं काय म्हणूया आपण, ते मला थोडंसं बाजूला जाऊन सांगावं लागेल की अतिशय हलाखीत, अतिशय कष्टात जगत असताना तिला वुमन ऑफ द इयर म्हणून अमेरिकेने, त्याविषयी ट्रुमन होते, त्यांनी तिला गौरव केला. त्यासाठी ती अमेरिकेला गेली. त्या MGM कंपनीने हॉलिवूडच्या तिचा सिनेमा काढतो म्हटल्यावर ती म्हणे नाही, अजिबात काढायचं नाही म्हणजे असं. कोणी तिला लाखो डॉलर्स देऊन तिच्यावरती लिहायचं, ती म्हणे नाही, मी काहीच देणार नाही, तुम्हाला काही सांगणार. तिला अलामॉसला बोलवलं होतं ॲटोम निर्मितीसाठी, ती म्हणाली माझं सायन्स, माझं विज्ञान हे उद्ध्वस्त होण्यासाठी, कोणाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, माणसं मारण्यासाठी नाही. तर हे स्वतःच स्खलन न होऊ देण्याची तिची तयारी आहे. तर हे मला सांगण्याचं महत्व वाटतं की ह्याच्यात इतकं होऊ नये, ती नकार कुठे ह्याच्यात, तिला माहिती काय चाललंय आपलं,
ती काही विचार, ती लंडन त्याच्यातूनही ती कुठे स्वतःच स्खलन न होते ते जगते. त्या ऑटोहॉर्नलाही शिव्या घालत नाही, जर्मनीला शिव्या घालत नाही. फक्त म्हणते की जर्मनी काय वागते हे तुमच्या आमच्या उशिरा लक्षात आलं, आणि ज्यांच्या लक्षात आलं त्यांनी तिच्या विरुद्ध आता बोललं पाहिजे. ती पुन्हा जर्मनीला कधी गेली, तिने काही मागितली नाही. पण तिचं कौतुक एवढं झालं की 109 क्रमांकाचं मूलद्रव्य तिच्या नावावर तिच्या विद्यार्थ्यांनी ठेवलं. माहित नाही. तर ह्याच्यात आता ती सुद्धा मरताना सुद्धा रोझलिनने कुणाला शिवाय शाप काही दिलेली नाही, तिच्या ह्याच्यात दिली, तिला काही त्याचं. म्हणजे ही ह्यांची कार्यनिष्ठा एवढी असते, आपल्या कामावरचा एवढा हा असतो की नाही. आता कारवारला शेवटपर्यंत म्हणजे तुम्ही वाचलं असेल तर ते स्टेजवर पाणी पण मिळत नव्हतं ना. तो काय ह्या गोष्टीत मी लक्ष देईन. दुसरा तो अनुभव आहे ना की सूट काय तोच घालताय तुम्ही, जरा सूट हवा असेल तर सोपं आहे, पाठवून देतो बॉक्स मधून. मी हवा असेल तर असं स्वीकार. हा आत्मविश्वास की हा स्वतःच्या कामावरचा विश्वास. याच्यामुळे त्यांना हे अपयश, त्यांना नाकारलं जाणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होणं याकडे खूप कमी लक्ष देतं. त्याचं त्यांना नसतं. माझं काम करायचं मी करतो. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता त्याच्यात मी असं म्हणेन, कदाचित मी निवडलेले विषय हे असे असतील की ज्यांनी काहीतरी घडवलेलं आहे, ज्यांनी काहीतरी घडवलंय बदल, आणि तो त्यांच्या हयातीत झालेला बदल त्यांना दिसला, हा त्यांना पुरेसा असेल. मग ते विलासराव साळुंखे असो, त्यांनी बघितली लोकांची आयुष्य कशी बदलली आपल्या. म्हणजे काही ना काही असं होतच ना की गोल्डा, तिने इस्रायल स्वतंत्र झालेलं बघितलं, तिचं शेवट अतिशय वाईट झालं की तिला पंतप्रधान सोडून घ्यावं, पण ती ठीक होती शेवटपर्यंत. ती इस्रायलचं म्हणजे ते ही माणसं मला असं वाटतं ही वेगळीच असतात. ती शिलाशात देत बसण्यापेक्षा किंवा रडगाणं गाण्यापेक्षा पुढचं काय. सालीम अलींच्या बाबतीत सांगेल, सालीम अलींचं सुद्धा असं म्हणजे ते मग त्यांना पण मला भूतकाळातलं काही विचार नको, उद्या काय करू, झाडं लावली पाहिजेत. म्हणजे ते झाडाची फळं त्यांना मिळणार आहेत की याची काही नव्हती. ती फळं पुढच्या पिढीला होती. रॉबी डिसिल्वाना जेव्हा मी म्हटलं अहो तुमच्याकडे एवढी माहिती तुम्ही लिहित का, मला भूतकाळात डोकावायला आवडत नाही, तू हवं तर लिहि, मी नाही लिहिणार. त्यांना मागे वळून बघायचं नसतं, त्यांना उद्याचं दिसत असतं, उद्या काय करायचं, पुढे काय करायचं. तर हा एक थोडासा नकाराचा याचा भाग नसतो त्यांच्यापासून मला. म्हणजे स्वतः कदाचित ती पॉझिटिव्हिटी मला आवडत असेल म्हणून मी त्याच्याकडे जात असेल, असंही होऊ शकतं. खरं म्हणजे हा वेगळेपणा आहे तुम्ही लिहिलेल्या चरित्रांचा. एक सकारात्मक सूर ही सगळी चरित्र देत राहतात. शेवटाकडे येताना मी 2 प्रश्न विचारेन. अनेकदा असं होतं की परदेशी किंवा इंग्रजी साहित्यामधली चरित्र घेऊन त्याचे अनुवाद केले जातात, पण तुम्ही तसं नाही केलं. तिकडच्या लोकांची चरित्र मुळातून लिहिली आणि इथलीही लिहिली. तर त्यावेळेस तुम्हाला नेमक्या काही अडचणी आल्या का, किंवा काही वेगळे सांस्कृतिक सामाजिक भेद जाणवले का हे सगळं लेखन करताना? तुमच्या प्रश्नाने एक आणखीन एक मगाशी न सांगितलेलं की राहून गेलेलं आता बोलताय त्या संदर्भाचं जोडून सांगेल की मी म्हटलं तसं मुळात हा माझा विषय सायन्स किंवा हे नाही येते, तर ती खात्री करून घ्यावी लागते. एक तर तो मगाशी याच्यातलं मला एक सांगायचा मुद्दा राहिला, मी आवर्जून सांगते की एक लेखकांनी घ्यायची जी काळजी, लेखक म्हणून रोझलिन फ्रँकलिनचं मी जेव्हा लिहित होते एक चरित्र मला जेव्हा पाहिजे मिळालं, तर स्वाभाविक माझा विषय नसल्यामुळे मी ग्रंथपालाच्या भूमिकेतून म्हणजे ग्रंथालय अनेक वाचली. पुरावे शोधताना मग तिचे समकालीन जे वॉटसन, क्रिक आणि विल्किन्स आहेत यांची आत्मचरित्र वाचली. ते काय म्हणतात तिच्याबद्दल, कारण ते तिघांनी तिचं ते सोडलेलं आहे. मग लक्षात आलं की हे लोक आपला भूतकाळ नंतर रचत असतात, तसाच लिहित नाहीत, रचून लिहितात. मग तो डबल हेलिक्स असो किंवा विल्किन्सचं आत्मचरित्र असो, आणि मग त्याच्यातून लक्षात येतं की भूतकाळ सुद्धा अनेक जण म्हणजे जे आत्मचरित्र लिहितात विशेषतः ते लोक रचून सांगत असतात, तेव्हा ते तसेचे तसे तुम्हाला स्वीकारता येते. आता ह्याच्यावरून मी पुढे जाते असं की तुम्ही म्हणालात की एखादं आत्मचरित्र चरित्र मी तसंच्या तसं भाषांतरित म्हणजे अनुवादित केलंय का असं तुम्हाला विचारायचं ना. अनुवादित तुम्ही केलं नाहीये तुम्ही, पण वापरली. आता ही वापरताना मग ती तुम्हाला क्रॉस रेफरन्सेस माहिती असावे लागतात. अवांतर वाचन
त्या विषयाचं तुमच्या मदतीला येते. कारण रोझलिन फ्रँकलिनचं पुन्हा उदाहरण देते. तिचा जो विद्यार्थी ॲरॉन गॉसलिंग म्हणून होता, त्याला तिची सापडलेली डॉक्युमेंट्स आणि त्यांनी सगळं ते मांडून हे करून असं सिद्ध करून दाखवलं होतं की रोझलिन फ्रँकलिननेच डीएनएचं स्ट्रक्चर आधी उभं करण्याच्या तयारीत आणलं होतं. आणि मग हे तिघांची जी नंतरची पुस्तकं जी आहेत ती कशी त्याच्यासाठी जुजबीपणे समर्थन करत राहिली, हा एक त्याच्यातला भाग होता. तर तुम्हाला ही सावधगिरी ही पुस्तकं वाचताना घ्यावी लागते की मग तो विल्किन्सन असं का म्हणतोय की मी नुसतं गेलो आणि फोटो काढून आणले, पण मला माहित नव्हतं की माझे साथीदार त्याचा वापर करतील, अशी काहीतरी लंगडी सबब सांगतो. मग तो वॉटसन सांगताना सांगतो की ती जरा थोडीशी हायपर होती, ती जरा लेडी लाईक नव्हती. ही त्या विषयाशी संबंधित नसलेली कारणं का सांगतो. एका बाईंनी मला डबल हेलिक्स पुस्तक अनुवादित केलं आणि ते मला वाचायला पाठवलं की कसं झालं. म्हटलं बाई ग, हे अनुवाद चांगला झालाय, चांगला झाला, पण मुळात त्यांनी हे चोरले संशोधन हे त्यांनी कुठेच लिहिलेलं नाहीये. अनुवाद तुम्ही चांगला केलाय, पण मी वाचताना मला माहिती असलेल्या गोष्टी ज्या इथे दिसत नाहीत त्या ह्या, तो वॉटसननी ते सरळ सरळ तिचं चोरून उभं केलेलं. हे अशा गोष्टी ज्या असतात ह्या तुम्हाला सावधगिरीने तपासायला. तर थोडस संस्कृती वगैरे जे म्हणालात ना तुम्ही आता, तो भाग मला सांगायचा. आता कार्वर याच्यातलं अमेरिकेतलं आणि विनी मंडेला साऊथ आफ्रिकेतलं. विनी मंडेलावरती 85-86 साली एक मोठा लेख लिहिला. त्यांचे नेल्सन मंडेला त्यावेळेस तुरुंगात होते आणि त्यांनी. तर दोन्ही ठिकाणचे मला सांस्कृतिक फरक त्यावेळेस लागले. अमेरिकेत जी काळ्यांना होणारा त्रास किंवा त्यांचे संशोधन झाले आणि त्याच वेळेस साऊथ आफ्रिकेत त्या डच त्यांचे जे होते तर तिथलं जे गोऱ्यांचं शासन होतं त्याच्याशी नेल्सन मंडेलाचं चाललेलं, त्याच्याशी विनी मंडेला देत असल्याचं, हे सगळं दोन सांस्कृतिक हे असल्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे लक्षात घ्यावं लागतं की आफ्रिकेतली वागणूक काय होती अमेरिकेत. तर असे तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागतात सांस्कृतिक पुष्कळ. किंवा जेव्हा सालीम अलींचं मी जेव्हा लिहित होते तेव्हा त्यांचे त्या बोहरी समाजातले ते सुलेमानी, तर तो त्यांचे मुस्लिम असणं वेगळं, त्यांचे पण फारसं त्याच्यात जरी जवळ मी नाही गेले तरी त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून जे समजतं त्यांच्या कृतीतून त्याच्या अंदाजाने ते घ्यावं लागतं थोडंसं. तर ह्या गोष्टी समजून घ्यायला तुमच्या ज्या शास्त्रज्ञांच्या आहेत त्याला आणखीन एक माझ्या पुरता एक भाग असतो की मी सिनेमा पण खूप बघते. म्हणजे मला बायोपिक्स बघायला खूप आवडतात किंवा पूर्वीचे वेस्टर्न सिनेमा खूप बघितलेले आहेत. तर मला कार्वर लिहिताना त्यांचा खूप उपयोग झाला. तर मला ती धुण्याची फळी, तर धुण्याची फळी ही कन्सेप्ट आपल्याला माहित नाही. आपल्याकडे धोंडा दगड असतो कुठेतरी नदी किनारी, विहिरी जवळ किंवा घरात, पण धुण्याची फळी, टब आणि फळी, तर हे मी ते सिनेमात बघितलं असल्यामुळे ते मला वेगळं धुण्याची फळी अशी असते. म्हणजे असे काही काही छोटे असतात. किंवा काँग्रेस तिकडच्या लिहिताना काँग्रेसचा अर्थ वेगळा असतो. मिनिस्टर म्हणलं की मिनिस्टर तो मंत्री आहे का मिनिस्टर म्हणजे धर्मगुरू आहे. तर हे तुम्हाला समजून घ्यावं लागतं. म्हणजे तारतम्य ते असावं. मिनिस्टर म्हटलं म्हणजे कोण, काँग्रेस म्हणजे आम्हाला काँग्रेस पक्ष माहिती, काँग्रेस तिकडे पार्लमेंटला, म्हणजे असे काही असे हे तुम्हाला वाचनच शिकवतं. गुरु तुमची दुसरी पुस्तकं तुमचे गुरु असतात. खरंय, हे सामाजिक सांस्कृतिक आणि सगळेच भेद लक्षात घेत याचे सुद्धा ही गोल्डाचं सुद्धा तिचं जीव असणं, जीव असूनही तिने आता ती सिगरेट ओढते, हे करते, लग्नाच्या बाबतीत किंवा तिने गर्भपात करून घेतलाय, हे सगळं वेगळंच असतं. पण मला मी या गोष्टी माझ्या त्या ह्याच्यात जास्त आड येऊ देत नाही खरं सांगायचं. कारण माझा मूळ उद्देश काय सांगायचा आहे तर तिचं राजकीय कारकीर्द काय, तिने कशी घडली काय, ह्या गोष्टी जाता त्याची पुस्तक संदर्भ देणं एवढंच मला पडतं. मी त्याच्यात उतरत नाही. तुम्हाला एवढा उत्साह असेल तर तुम्ही वाचा आणि बघा. मला ते एवढंच सांगायचं.
तर चरित्र लेखकाने कसं असावं आणि त्याने आपल्या साहित्यातून काय निर्माण करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुम्ही लिहिलेली चरित्र आहेत आणि त्याने मराठी वाङ्मयाला एक समृद्ध परंपरा दिलेली आहे चरित्र लेखनाची. आता शेवटचा एक प्रश्न विचारेल की ह्याच भूमिकेत म्हणजे चरित्र लेखनाचं एक समृद्ध दालन तुम्ही मराठी वाङ्मय विश्वाला दिलेलं आहे. तर तुम्ही नवीन चरित्र लेखकांना काय सांगाल? कोणती काळजी घेतली पाहिजे चरित्र लेखन करताना? नाही, मी 2-3 आता स्वतःच्यावरून मी काय म्हणजे तंत्रशुद्ध मेथोडॉलॉजी वगैरे अशी चरित्र लेखनाची अभ्यासलेली नाही. मी कुठल्याही कार्यशाळेत गेलेली नाही, कुठल्या शिबिरात नाही. मला जे सांगायचं जसं सांगा असं वाटतं त्याच्यात पथ्य 2च पाळतो की तो विषय समजेपर्यंत लिहायचा, तो विषय नीट समजला पाहिजे. त्यासाठी भरपूर वाचन करावं. जे काही माध्यम तुमच्याकडे असेल, वाचन असेल, कदाचित आता मी पाणी पंचायतीसाठी जवळजवळ 100-125 लोकांची मुलाखती घेतली. ते सगळ्या त्यावेळेच्या त्या छोट्या बॉक्सवरती त्या जवळजवळ 30-40 कॅसेट्स होत्या माझ्याकडे. त्या सगळ्या ट्रान्सक्राईब करायला लागल्या, समजून घ्यायला. म्हणजे तो व्याप वेगळा, पण तुम्हाला समजून घ्यायला लागतं. पुस्तकाच्या माध्यमातून, तज्ज्ञाच्या माध्यमातून. रोझलिन फ्रँकलिन किंवा लीज मॅडनर लिहिताना मी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी बोलले, त्यांच्याकडून समजून घेतलं. म्हणजे तुम्हाला तिथे विद्यार्थी पण तुमचं कायम ठेवावं लागतं, काय तो विषय समजून घेण्यासाठी. आणि तर तुम्हाला समजलं तुम्ही तपासावं. आणि मी म्हणते तुम्ही माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगेन, ते काही तंत्र किंवा हाऊ टू राईट नाही. तुम्ही ते छापायला द्यायच्या आधी कोणाला तरी तज्ज्ञाला वाचायला द्या. रॉबर्ट डिसिल्वा सारखं पुस्तक सुद्धा मी दीपक धारे, रंजन जोशी, सुनील महाडिक वगैरे त्या क्षेत्रातले दादा लोकांच्याकडे वाचायला दिलं होतं. कारण आपली समजूत चुकीची झाली नाही. कारण माझी मर्यादा मला माहिती आहे ना, माझ्या समजुतीची मर्यादा मला माहिती, इतकीच उडी मी मारू शकतो. त्याच्या आतच पडली, बाहेर पडले तर तोंड कशी पडेल. तर हे जे आहे हे सावध असू. मग त्या सावधपणात तुम्ही म्हणता तसं व्यक्तिगौरव, विभूती पूजा हे टाळू. गुण असले तर गुण सांगितलेच पाहिजे. दोष फारसे नसले तर आपण ते वेगळ्या अंगाने सुद्धा, थोडेसे विनोदाच्या अंगाने सुद्धा दोष सांगू शकतो. ते अगदी खरखरीत विखारी होऊन सांगायला पाहिजे तसं काही. मुख्य तुम्हाला काय सांगायचंय, त्याचं कार्य सांगायचं, त्याची कृती सांगायची, त्याची देण सांगायची, काय सांगायचं. त्यात फक्त तो माणूस तसा होता एवढंच तुम्हाला दाखवायचं तर तो तुमचा प्रश्न. तो माणूस कसा होता त्याच्या माणसाने मला काय दिलं हे मला जर सांगायचं असेल तर काय दिलंय याच्यावरती फोकस पाहिजे. काय दिलंय त्याने, मग बाकीच्या गोष्टी थोड्या दुय्यम. पण त्या मागण्याच्या माणसाच्या कृतीने तुमच्यावर काय फरक पडला हा महत्वाचा. त्याच्या असण्याने, ती व्यक्ती समाजात असण्याने काय फरक पडला, त्या व्यक्तीने जो निर्णय घेतला त्याच्या आयुष्यात, त्या निर्णयाचे परिणाम समाजावर काय झाले हा परिणाम. म्हणजे सालीम अली पक्षीतज्ञ झाले नसते तर असा प्रश्न विचारला. भारताचं पक्षीशास्त्र कुठे गेलं असतं. विलासराव जलतज्ञ झाले नसते तर समन्यायी वाटी वाटत पुढे आलं असतं काही लोक. लीज मॅटनरने असं मी हे गोल्डा झाली नसती तर तिच्या असण्याने आणि तिच्या निर्णय घेण्याने समाजावर म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यावर काय फरक पडला याच्यावर त्याचं महत्व तुम्ही झोपलं पाहिजे असतं. खरं तर वास्तवनिष्ठा, आत्मनिष्ठा, संशोधनाची वृत्ती आणि प्रांजळपणा जो एक लेखकाकडे असायला हवा, तो प्रांजळपणा ह्या सगळ्याच गुणवैशिष्ट्यांचा प्रत्यय ह्या सगळ्या मुलाखती दरम्यान आला. वेणाताई तुम्ही इथे आलात आणि एक छान मुलाखत दिली आणि नवीन चरित्र लेखकांसाठी हा एक चांगला पायंडा तुम्ही सुसूत्रपणे मांडलेला आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.